रेल्वेच्या तांत्रिक देखभाल आणि रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतलाय। या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेतलाय। म्हाडाशी संबंधित तब्बल 15 कोटी दस्तऐवज आता घरबसल्या पाहता येतील। म्हाडाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दस्तऐवज उपलब्ध केलेत, त्यामुळे त्या माहितीसाठी म्हाडा कार्यालयात जाण्याची गरज नाही। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली। यात 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झालेत। या विद्यार्थ्यांना पसंती क्रमानुसार प्रवेश मिळालेत। संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन हे प्रवेश घेणं बंधनकारक असेल। यूपीआयच्या नियमांमध्ये 1 ऑगस्ट पासून बदल होणार आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आता यूपीआयवर काही नवीन मर्यादा लादेल। यूपीआय युजर्स दिवसातून फक्त 25 वेळा बँक खातं तपासू शकतील आणि 50 बॅलन्स तपासणी मर्यादा असेल। व्यवहारांची स्थिती दिवसातून फक्त 3 वेळा 90 सेकंदाच्या अंतराने तपासता येईल। पीओपी बंदी मागे घेण्यास उशीर झाल्यानं बाप्पा महागलेत। 9 जून पर्यंत पीओपीच्या मूर्तीचं काम थांबलं होतं, त्यामुळे यंदा जुलै अखेरपर्यंत 50% मूर्ती तयार झाल्यानं यंदा बाप्पाच्या मूर्ती 25 ते 30% महागल्यात। रेशन कार्डमधील अनियमितता रोखण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली आहेत। या अंतर्गत 6 महिन्यांपासून रेशन घेतलं नाही तर रेशन कार्ड रद्द होईल। त्यानंतर 3 महिन्यात घरोघरी पडताळणी आणि ई-केवायसी द्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।